वळूयात पुढच्या बातमीकडे। विदर्भातील पूरस्थितीबाबत आज विधानसभेत निवेदन सादर करण्यात आले। गिरीश महाजनांनी नुकसानीची माहिती सांगितली। विदर्भातील धरणांमध्ये प्रचंड गाळ आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता। गाळामुळे नागपूरसह विदर्भात देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यासोबतच धरणाचा गाळ काढण्यासाठी समिती गठीत करण्यात आली अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यामध्ये 7 व्यक्ती मयत झालेल्या आहेत, 4 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत, मोठी 17 जनावरं, लहान 10 जनावरं दगावलेली आहेत। 1927 घरांचे अंशतः नुकसान झाले आहेत, 40 घरांचे पूर्णतः नुकसान झालेले आहेत, 209 गोठ्यांचे नुकसान झालेले आहे, 750 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आलेले आहे। प्राथमिक अंदाजानुसार 20,854 हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 29,920 आहे। पंचनामा करवायचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, खालच्या अधिकारी, त्या ठिकाणी तहसीलदार सर्वांना त्या ठिकाणी दिलेले आहेत। विदर्भातील धरणं जे आहेत गोसीखुर्द अलीकडे झालेला, पण सगळे धरणामध्ये प्रचंड गाळ मोठ्या प्रमाणात आहे। आपण मामा तलावांचा उपसा करतो, त्याला काही प्रमाणात निधी देतो आणि त्यामुळे हे पुराचं कारण सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय हे एक मोठं कारण आहे। म्हणून या संदर्भातली जे धरणं आहेत, मध्यम आणि लघु धरणं आहेत आणि मोठी धरणं आहेत, तर त्यांच्या खोलीकरणाचा एक विषय फार महत्त्वाचा आहे। सगळे कारण आपण पाहतोय माती, गाळ सगळे पूर्ण वाहून त्या धरणामध्ये जमा होते आणि मग तो धरण कमी, स्टोरेज कॅपॅसिटी कमी होते आणि पुराला त्याला मग मोठ्या प्रमाणात जनतेला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतं। धरणातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण त्याचे निकष ठरवायला एक समिती तयार केली होती। त्यानुसार जे दोन्ही मंत्री महोदय आहेत यांनी त्या संदर्भातल्या शिफारसी या एकत्रितपणे माझ्याकडे सादर केल्या होत्या। त्या शिफारसींना मी मान्यता दिलेली आहे आणि आता हे प्रकरण सगळ्या राज्यातले, पूर्ण राज्यामध्ये गाळ काढण्याच्या संदर्भातले हे निकष आहेत। आता या संदर्भातले हे निकष माझ्याकडनं मंजूर झालेले आहेत। पुढच्या कॅबिनेटला ते मंत्रिमंडळापुढे येतील आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पुढची कारवाई त्यात केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।